चार षटकांचा सामना असेल. खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बघितलं गेलं सर्व अनिल पारदे आणि त्यांची टीम आणि भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला. त्यांना यापेक्षा मोठी स्पर्धा भरवायची होती परंतु ती कॅन्सल केल्यानंतर ही स्पर्धा भरवली, ती देखील लाईव्ह स्पर्धे. आणि खरोखरच बघितलं गेलं तर प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेचा आनंद मनमुराद घेत असताना पाहायला मिळेल. ही लाईव्ह पाहतो आपण. वडाई वॉर्डर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रवीण हा चेंडू हलक्यातने मात्र प्लेस केलाय डिबे एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले पहिल्याच बॉलवरती. सिंगलला मात्र खाता ओपन केलं आपल्या टीमचं चापोडी संघ. विजय असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार असेल प्रवीण. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक फेकताना लो फुलटॉस ऑन साईडला मात्र आडवी पट्ट्यामध्ये खेळून काढलाय. अरुंड कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण या देखील बॉलवरती पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक जर बघितला गेला तर 2 चेंडूवरती 2 धावा. चांगली सुरुवात. स्ट्राईक एंडला शर्यत असेल. हा चेंडू मात्र थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ किपरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. चांगली सुरुवात करतो. P1चं षटक पाहतो आपण. चांगली सुरुवात करून दाखवतो. लोपुटस बॉल आता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. धोका निर्माण होऊ शकतो. पाहूया. थर्ड अंपायर पेंडिंग. डिसिजन पेंडिंग असेल. तर आपण मंचावरती पाहू शकाल यांची सकाळच्या सत्रामध्ये अगदी उपस्थिती पाहिली आपण. या किरोळी गावचे निवृत्ती पाटील यांचा इथंशी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक अनिल पारदे सर्व अनिल तुझ्या बाबतीत काय ते आउट आहे का नाही? आउट आहे. तर फलंदाज बाद आहे. निर्णय क्लिअर होता आणि इथला पण त्यांना दिसत नाही ना. असं आहे. त्याचा जर नसेल असेल असं आहे मग त्याच्या अंपायरच्या मतानुसार आपल्याला दिसते येतो. आहे तुमचा 12वा खेळाडू आहे ते आहे. तर पहिला गडी बाद होतो चापोडी संघाचा. 2 धावसंख्येवरती 2 धावा धावफलकावरती लागले. पहिला षटक आपण हाताळताना पाहतो. प्रवीण हा गोलंदाजाला चांगली सुरुवात करून दाखवले. गोलंदाज प्रवीणने. P1चं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असते. चांगलंच त्याचा फायदा घेत असते फलंदाज. परंतु इथे मात्र ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय 9 क्षेत्र खेळाडू पाहतो आपण पूर्ण 38च्या आतमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक पाहतो सीमारेषेलगत. एक क्षेत्ररक्षक पाहिलं गेलं तर वायडिश लॉंगॉनला आहे आणि एक डीप मिडविकेटला. असं 2 क्षेत्ररक्षण पाहतो आपण. नवीन फलंदाज दाखल झालाय जगदीश. नॉन स्ट्राईकला असेल जगदीश. विजय स्ट्राईकला. गोलंदाज पाहतो आपण प्रवीणचं. खूप चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते. प्रवीणचा पुढचा चेंडू असेल विजयसाठी. स्विच हिट केलाय. खूप चांगला फटका. गॅप देखील मोठा आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार मध्ये पाहायला चौकार पाहतो. आजच्या दिवसाचा चेंडू असेल विजयसाठी.
स्विच हिट केलाय, चांगला फटका सजवला गेला. स्विच हिट पाहिला, gap तिकडं भरपूर मोठा होता आणि त्याचा फायदा उठवला मात्र विजय फलंदाजांनी. सुरुवातीच्या चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर दबाव निर्माण केला होता गोलंदाजांनी, परंतु तो दबाव मात्र थोडासा हटवला आतापर्यंत. फुल टच चेंडू अगदी समोर खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इथं मात्र पुन्हा एकदा धाव मात्र पूर्ण झाली इथेची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती 10वा 6 धावा 7 ना 7 धावा 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. एक गडी बाद 7 धावा. 4 षटकांचा सामना पाहतो आपण मैदानावरती. तर 4 षटकांचा सामना पाहतो मैदानावरती. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक गडी मात्र गमावले. 7 धावा धावफलकावरती लागले गेले. चापोडी संघ मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार असेल पिंटू. आता मात्र चापोडी संघाला चांगली फलंदाजी करावीच लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. आता येणारे 3 षटक अजूनही शिल्लक आहे. 3 षटकामध्ये हाणामारी करावी लागेल, चांगला धावसंख्येला आकार द्यायला लागेल. पिंटू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र राऊंड द कार्पेट प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगलला पाहूया, डबल मध्ये कन्वर्ट करता प्रयत्न. चेंडू हातातून निसटला, नाहीतर हा फलंदाज धावचित मध्ये परतावा लागलं असतं. 2 धावा कंप्लीट झाली या बॉलवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. 2च्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल 9 धावा. चांगली फिल्डिंग केली होती समोर बाउंड्री लाईन लगत. चांगला थ्रो सुद्धा ऑन द स्टंप थ्रो होता, परंतु किपरला मात्र गॅदर करता आला नाही चेंडू आणि 2 धावा मिळाल्या. पुढचा बॉल असेल. यावेळेस मात्र खूप चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, 1 बाउंड चेंडूला फील्ड करणार, थ्रो करणार, तोपर्यंत सिंगल मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षणचं डिपार्टमेंट पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं सजवलं गेलंय. भरपूर चुका त्यांच्याकडनं कमी पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, कारण की चेंडू जर मारल्यानंतर आपण जी पहिली धाव असते ती अतिशय वेगाने घ्यायची असते, कारण की थोडीशी जरी संधी मिळाली तर लगेच आपण दुसरी धाव घेऊ शकतो. पिंटू पुन्हा एकदा तयार असेल. ब्लॉकरमध्ये चेंडूची पैकी खोदून काढला अक्षरशः. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेला, फक्त सिंगल मिळाले. पहा बाउंड्री लाईनचा जो फिल्डर होता तो अतिशय वेगाने मात्र चेंडू खाली गेला. चेंडूला पकडला, फेकला, तोपर्यंत सिंगल मिळाली. आतापर्यंत बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहिला, त्याच्यानंतर मोठ्या फटक्यापासून पुन्हा एकदा वंचित ठेवले फलंदाजांना. इथं मात्र खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथंशी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहा सिंगल. इथं थोडासा मिस फिल्डिंग जर पाहायला मिळाली असती तर कदाचित चेंडू मात्र सीमारेषा गाठली असती, परंतु या बॉलवरती देखील मिळाली सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. षटक क्रमांक पाहतो आपण 2. या वेळी सुद्धा तो क्षेत्ररक्षण तसाच रिप्ले पाहायला मिळते आणि या वेळी सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण 2 सीमारेषेकडे आपल्याला पाहायला मिळतात. वायडिश लोंगापला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कुठलीही चुकी होत नाही त्यांच्याकडनं. गोलंदाज पिंटू. अंतिम चेंडू असेल या षटकातील. लो फुलटे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तोच आहे. फलंदाज बाद. 3 चेंडू बघितले गेले तर त्या क्षेत्ररक्षकाकडे होते आणि पंचांचा इशारा. षटक 2 समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 13 धावा. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला आपण पाहू शकाल. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 13 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. 2 षटकामध्ये 13 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 पाहू शकाल आपण. गोलंदाज सूरजला. समोर जगदीशला पाहू शकाल.
जबरदस्त अराउंड कार्पेट खूप ऑलपीट फास्ट आहे. क्षेत्ररक्षक हा गॅप देखील तेवढाच मोठा. चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू जात दन 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 करीत चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकाच्या साईडने मात्र धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या गेले 17 धावा. आता मात्र धावा कार्पेट खूप ऑलपीट फास्ट आहे. क्षेत्ररक्षक हा गॅप देखील तेवढाच मोठा. चेंडू मात्र 2 षटकामध्ये 13 धावा होत्या. तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये धावा आता बनवावं लागतील. गोलंदाज सूरज यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडूची फेकी आउट अपील केली गेली. अपीलला मात्र पेटलला गेलं. सिंगल मात्र मिळाली या बॉलवरती. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. एक पहिला मोठा फटका आला. त्याच्यानंतर मात्र लाऊड्स अपील केली गेली होती. अतिशय ब्लॉकर मध्ये चेंडूला फेकी गेली होती. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 पाहतो आपण. हा देखील तसाच चेंडू. जबरदस्त चेंडूची पैकी वारंवार जर बघितलं गेलं तर ब्लॉकर मध्ये चेंडूची पैकी पाहायला मिळते. आणि तिथे जर बघितला गेला तर कठीण असतं असं चेंडू खेळणं. कारण की या चेंडूवरती बघितलं गेलं तर महेंद्रसिंग धोनी स्टाईल हेलिकॉप्टर असे फटके जर बघितलं गेलं तर फार कमी खेळाडूंना खेळता येतात. हा लो पुलट चेंडू होता. अगदी समोर खेळलाय. चेंडू जायला लॉंगऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली गेली. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. 2च्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक पाहतो आपण. मार्गस्थ असताना गोलंदाज सूरजला पाहतो आणि संघ पाहतो. बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते चाफोडी संघ. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या. 2 षटकामध्ये आपण 13 धावा पाहिल्या. परंतु तिसरं जसं षटक चालू झालं तसं मात्र धावा यायला लागल्यात. यावेळेस मात्र बॅटची कडा. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. इथं जर थोडंसं मिसफील्ड झाली असती तर चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेला असता. सिंगल मिळाली या बॉलवरती. वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सर्व क्षेत्ररक्षकांनी चांगलं इथं मात्र योगदान दिलं आपलं परिपूर्ण. गोलंदाजाला मात्र सपोर्ट चांगला आहे. तर चांगली गोलंदाजी होत असेल त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण जर खराब होत असेल तर निश्चितच गोलंदाजी देखील खराब होते. परंतु यावेळी मात्र सर्व फिल्डरांनी मात्र चांगलं कामगिरी पाहायला मिळते. कुठल्याही क्षेत्ररक्षकांना मिसफील्ड झाली ना आतापर्यंत. षटक पाहतो आपण तिसरं. गोलंदाज सूरजला पाहतो. अंतिम चेंडू असेल तिसरं षटक. यावेळेस मात्र बॅटची काढा. थोडीशी मिसफील्ड गेली परंतु बॅकअप चांगला आहे. सिंगलच मिळेल. आणि 3 षटकाचा झाला खेळ समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 22 धावा. धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. 2 षटकामध्ये 13 झाल्या होत्या. तर 22 म्हणजे या षटकामध्ये किमान धावा आल्या 9. आता अंतिम षटकामध्ये धावांची गती अजूनही वाढवायला लागेल चाफवाडी संघाला. या षटकामध्ये येणारा षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, स्लोगरचं षटक असेल आणि त्या षटकामध्ये धावा मात्र बनवावंच लागतील चाफवाडी संघाला. किमान 35 ते 36 धावापर्यंत मजल मारावे लागेल. कारण की 22 धावा आतापर्यंत पाहिल्या आपण 3 षटकाच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक फेकण्यासाठी सोनू. पाहूया फलंदाजी कशा प्रकारे होते अंतिम षटकामध्ये. गोलंदाज सोनू तयार असेल. हा चेंडू मात्र हाफ टॅकेटचा चेंडू होता. इथे मात्र फुल शॉट खेळायचा होता परंतु चेंडू बॅटचा बिलकुल संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा येणं गरजेचे असणारे चाफोडी संघासाठी. परंतु या षटकामध्ये धावा जर आल्या नाही तर पूर्णपणे हा संघ बॅकवरती येणार. परंतु या षटकामध्ये धावा पुन्हा येतं. चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. तोपर्यंत सिंगल मिळाली या बॉलवरती. चांगली गोलंदाजी मी म्हणेन अंतिम षटकामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू फेकले. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव मिळाली आहे. सर्व गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. स्वेर चेंडू फार कमी फेकले. आतापर्यंत बघितला गेला तर व्हाईट चेंडू एक सुद्धा व्हाईट चेंडू फेकला नाही. काय गोलंदाजी केली असेल सर्व गोलंदाजांनी. जबरदस्त गोलंदाजी. सोनूचा पुढचा चेंडू. इथं मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करत नाही. चांगला टिपलाय झेल.
जबरदस्त गोलंदाजी. सोनूचा पुढचा अंतिम षटकामध्ये असं वाटलं होतं की चापवाडी संघ मात्र इथं मात्र इथे पूल जास्तीत केलाय. जास्त धावा कुठे क्षेत्ररक्षक आहे. विचार केला तर 3 चेंडू फक्त चुकी एकच करत धाव नाही. खर्च चांगला केली गोलंदाज टिपलाय सोनूने. झेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका चौकार षटकार येणं गरजेचे असणारे चापोडी संघासाठी. कारण धावांचा विचार केला तर धावा 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कारण तर धावा बघितलं आपण 3 षटकामध्ये 22 होत्या आणि जवळजवळ अंतिम षटकातील अर्धा षटक होऊन गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 3 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाज सोनूने. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आपल्याकडे. 3 चेंडू मध्ये मोठे फटके मारावेच लागतील. किमान 30 पर्यंत जरी मजल मारली तर एक सन्मानजनक स्कोर पाहू शकाल आपण. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. गणेशला मोठा फटका मारावाच लागेल. 3 चेंडू अजूनही आपल्याकडे आहेत. पहिला सत्र पाहतो आपण. हा चेंडू सुरेख चेंडू अगदी रेषेवरनं चेंडू गेला असेल. कदाचित स्विंग सुद्धा झाला असेल तिथून आणि फलंदाजाला असं वाटलं असेल की चेंडू जास्तच बाहेर जाईल. जबरदस्त. जर बघितलं गेलं तर एक आपण या सत्राचा एक रेकॉर्ड सुद्धा पाहायला मिळेल की एकही व्हाईट चेंडू नसेल पहिल्या सत्रामध्ये. हा देखील सुरेख चेंडू जबरदस्त चेंडूची पैकी आता अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवरती एखादा व्हाईट चेंडू नसेल तर हा संघ एक चांगली गोलंदाजी परिपक्व गोलंदाजी पाहायला मिळेल. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू पॅची कडा. अंतिम चेंडूवरती मात्र एक नशिबाचा चौकार मिळाला मात्र या संघाला आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे गेला. 27 पॅची कडा. अंतिम चेंडूवर मात्र एक नशिबाचा लक्ष असेल चौकार मिळाला मात्र या संघाला. कौतुक करावं गोलंदाजाचं सगळं कमी आहे. प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली. एकही व्हाईट खराब चेंडू पाहिला नाही. नोबल नाही व्हाईट नाही. 27 धावा धावफलकावरती 28 धावांचं लक्ष असेल तर पाहूया 28 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे करणार. तर आमच्यामध्ये गेला जाईल बदल. या गावचे भूमिपत्र पुत्र पाहायला मिळालं रमेश पवार यांच्याकडं बोलवा आपण दुसऱ्या सत्रामध्ये. त्यांचा आवाज ऐकू आपण दुसऱ्या सत्रात. हॅलो. तर पानेरापाड्याचा संघनायक आणि वल्लभ फणसवाडीचा संघनायक टचविनसाठी याचा आहे. वल्लभ फणसवाडी संघाचा संघनायक आणि पानेरापाड्याचा संघनायक टचविनसाठी याचा आहे. तर 24 चेंडू आणि बनवायचे आहेत मात्र 28 धावा वाघेरा संघाला. सत्तावीस धावा मात्र बनवल्या. पहिल्या इनिंग मध्ये मात्र बॅटिंग केली मात्र चापवाडी संघाने मात्र 27 धावा बनवल्या आणि 28 धावांचं मात्र टार्गेट ठेवलंय यावेळेला वाघेरा संघ पुढे. 24 चेंडू आणि बनवायचे 28 धावा. बॅटिंग स्ट्राईक वरती मात्र आलेले फलंदाज जोमा आणि संतोष वाघेरा संघाकडून सलामीची जोडी पाहू शकाल. तर स्ट्राईक वरती जोमा, नो स्ट्राईक वरती संतोष. बॉलिंग स्ट्राईक वरती पाहू शकाल गोलंदाज पिवनचं षटक फेकण्यास सज्ज होते गोलंदाज भरत.
स्ट्राईक वरती जोमान, नो स्ट्राईक वरती संतोष पाहू शकाल. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल वागेरस संघाला विजयासाठी. 27 धावा बनवल्या मात्र पहिल्या इनिंग बॅटिंग मध्ये चापोडी संघाने. बॉलिंग स्टॅक वरती पाहू शकाल पिवनचं षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज भरत. पहिला चेंडू फेकी करतोय मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, मात्र पंच बोलतात आमच्याकडे. पहिला चेंडू मात्र व्हाईट फेकी केली, मात्र अव्वंतर धावेने खातं खोललंय मात्र वागेरा संघाने. अव्वंतर चेंडू मध्ये एक धाव मिळाली मात्र वागेरा संघाला. संघाचं खातं ओपन केलंय. पुन्हा उडवला चेंडू, क्षेत्ररक्षण दूरवर येईपर्यंत चेंडू, मात्र सुंदर या ठिकाणी 2 धावा मिळतात वागेरा संघाला. 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागते मात्र 3 या आकड्यावर. 1 चेंडूची खेळी झाली मात्र धावा लागल्या धावफलकावर 3. स्ट्राईक वरती जोमा, नो स्ट्राईक वरती संतोष अशी वागेरा संघाची सलामीची जोडी मैदानात. बॉलिंग स्ट्राईक वरती पाहू शकाल पिवनचं षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज भरत. हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षण सजवलाय, फटका फासलाय, मी म्हणेन पहिला धक्का लागलाय वागेरा संघाला. पहिला गडी गारस. पहिला मात्र वाईट चेंडू फेकला, दुसरा चेंडू मात्र आल्या 2 धावा, तिसरा चेंडू मात्र फलंदाज बाद. ती सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र भरत चापोडी संघाचा. पिवनचं षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज, मात्र 3 धावा का नाही, मात्र विकेट विलवलाय मात्र भरतने. तर नवीन फलंदाज मैदानात गणेश. आडव्या पट्ट्यास खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चुकी करतो, एकदा मिळते संघाला. एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 4 या आकड्यावर. चार धावा लागल्या धावफलकावर पिवनच्या षटकातले. अजूनही चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. 3 चेंडूची खेळी झाली मात्र 4 धावा लागल्या धावफलकावर. 1 गडी बाद. हा चेंडू उडवलाय, सरळ खेळलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे आणि दुसरा धक्का लागला या विलेला. दुसरा गडी 4 धावा लागल्या गमवायला लागला मात्र वागेरा संघाला. हा चेंडू उडवलाय, सरळ खेळलाय, आव्हान किती सोपं होतं. 28 धावांचं टार्गेट करायचं होतं वागेरा संघाला, मात्र पिवनचं षटक भरतने मात्र फक्त धावा खर्च केले 4 आणि गडी बाद केलेत मात्र 2. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पिवनच्या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहे. नवीन फलंदाज सोनूला मात्र फलंदाजी करावी लागेल वागेरा संघाला विजय करायचे असेल तर. तशीच मात्र गोलंदाजी मात्र पाहायला मिळते भरत यांच्याकडून. धावा लागल्या धावफलकावर फक्त 4 आणि गडी झाले 2. विकेट मिळाले 2. परत पिवनचा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज. हा मात्र हलक्या हाताने क्षेत्ररक्षण सजवलाय मात्र या वेळेला थ्रो चुकीला माफी नाही मात्र चेंडू जातो या वेळेला. तीन धाव मिळतील मात्र या वेळेला चुकीला माफी नसणार आहे. धावा लागल्या धावफलकावर मात्र 7 या आकड्यावर. पहा 1 धाव होती मात्र थ्रो चुकीचा केला मात्र अव्वंतर धावा 2 मिळाल्या मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 7 या आकड्यावर. हा चेंडू सरळ मात्र क्षेत्ररक्षण आहे, फटका सजवलाय, झेल घेतलाय मात्र तिसरा गडी गारज झालाय मात्र वागेरा संघाचा. तिसरा धक्का लागलाय या वेळेला वागेरा संघाला. पानेरापाडा संघाचा संघनायक याचा आहे. तुम्हाला वारंवार सूचना असतील तर वल्लभ पन्नेसवाडीचा संघनायक पानेरापाडा संघनायक याचा आहे.
टॉसविनसाठी चला विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी यायचं. पहा मॅच संपायला आली. जसं का मॅच विचार केला तर पहिला सत्र जसं संपते तसं टॉस केला जातो. दोन्ही संघाला संघनायकाला विनंती असेल की आपण यायचे टॉस साठी. तर तिसरा धक्का लागला मी म्हणेन वागेरे टीमला आणि धावा खर्च केला. पीएमचं षटक फेकला मात्र भरत नाही. फक्त धावा खर्च केल्या 60. किती आव्हान तर सोपं होतं मात्र सहज जिंकू शकेल असं वाटलं होतं वागिरस संघ. पण किती महाग केलं मात्र चापवाडीच्या गोलंदाजाने भरत नाही. 7 धावा खर्च केल्या मात्र 3 गडी परतावं लागलं मात्र वागिरस संघाच्या. 7 धावा लागल्या फक्त 7 धावा. आता 12 चेंडू आणि 21 समीकरण मात्र सोपं होतं. सॉरी 18 चेंडू आणि 21 धावा समीकरण मात्र सोपं होतं. मात्र 3 फलंदाज गमावं लागले मात्र वागिरस संघाला. मात्र आव्हान तर गावदेवी फणसवाडीचा संघनायक आलाय. पानेरापाड्याचा संघनायक याचा आहे. आता 18 चेंडू बनवायचे 21 धावा. तर पाहत दुसरा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज. हा चेंडू हेमंत. तर पहिला चेंडू निर्धावपैकी गेली. निर्धाव चेंडू पैकी करेल मात्र वर्शिष्ठ गाजवेल मात्र चापवाडी संघ. मात्र एकेरी दुहेरी धाव आली तर तो वर्शिष्ठ गाजवेल वागिरस संघ. तर पाहूया 17 चेंडू धावा करायच्यात मात्र 21. हा मात्र सरळ फेकून दिलाय. क्रॉस लाईन जाईल दणदणीत षटकार. सोनूच्या बॅट मधून आज पहिला इनिंगचा पहिला षटकार पाहायला मिळालाय. 13 धावा धाव फलकावं लागल्या मात्र या फटक्याने समीकरण बदललं मात्र वागिरस संघाच्या सोपं करून ठेवलं मात्र वागिरस संघाच्या फलंदाजांनी सोनू आहे. ज्या फटक्याची गरज होती करून दाखवली मात्र सोनू यांनी. सोनूच्या बॅट मधून सोन्यासारखा फलंदाज आहे तोपर्यंत वागिरस संघ मात्र धावांचा पाठलाग करू शकेल यात काही क्षमता नाही. ओलिंडर आता मात्र समीकरण बदलले. 16 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. वैशाली प्रकाश जाधव पिंपरी यांच्याकडून मात्र डोनेशन आलेलं आहे 2000 रुपये. वैशाताई प्रकाश जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. तर पहा सोनू यांच्या बॅटमधून पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. फर्स्ट स्ट्राईक वरती पाहू शकाल सोनू. हा चेंडू सरळ उडवलाय मात्र सत्रक्षण सजवलाय. फटका फसतोय की काय आणि चौथा गडी गारद झालाय मात्र सोनूला परतावा गेला. आल्यास मात्र मोठा पटका केलाय मात्र दुसरा चेंडू मात्र परतावा लागला सोनूला. चौथा गडी मैदानातून बाहेर झालाय मात्र वागिरस संघाला. समीकरण सोपं बनवलं. दुसरा चेंडू मात्र समीकरण बदलला मात्र चापवाडी संघ पुढे. एका बाजूने वागिरस संघ पुढे झुकतोय तर दुसऱ्या बाजूला लगेच चापवाडी संघ पुढे सामना झुकतोय. 15 चेंडू 15 धावांची गरज. पानेरापाडा संघाला वारंवार सूचना असतील. संघनायक याचा आहे. फणसवाडीचा संघनायक आलेला आहे. पानेरापाड्याला वारंवार सूचना असतील. नवीन फलंदाज प्रवीण. तर पाहूया हा चेंडू एसटी रक्षक चुकी करतोय मात्र याविला पंचांचा थर्ड एम्पायर.
पेंडिंग असेल. अंपायर आहे ना मध्ये आवड असं डायरेक्ट घेऊ शकत ना अंपायर का नाही जायला अंपायर नाही हो दोघं मध्ये झूम करून पण दिसणार आरवा तू आरवा कॅमेरा एक कॅमेरा रनआउटला देत पण ना पण इथं दाखवत तरी एक कॅमेरा रनआउटचा नसतं एकच आहे ना एकच दोघं मध्ये नाहीत ना ते अंपायर ना तो ऑन फील्ड अंपायर डिसिजन तर अंपायर डिसिजन असेल. इथं दिसत नाही, सरळ अंपायर समोर आहे, काहीच दिसत नाही. नॉट आउट. अंपायर डिसिजन असेल कारण तिसरं पंच आम्ही बघतोय सरळ दिसत नाही. तर कृपया आम्ही थर्ड अंपायर मध्ये बघितलं पण सरळ अंपायरच्या समोर दिसत नाही. योग्य निर्णय अंपायरचा असेल. तर आपण स्ट्राईक वरती हा चेंडू यावेळेला सरळ सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला मात्र चेंडू गेला निर्धाव. शेवटचा चेंडू शिल्लक असणार. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू यावेळेला सरळ दुसरा चेंडू डॉट. हा कमबॅक केली मी म्हणेन चापवाडी संघाच्या गोलंदाजाने. किती अवंतर सोपं होतं. धावफलक फक्त 13 धावा लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाघेरा संघाचे धावफलकावर धावा लागल्या 13. आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल मात्र वाघेरा संघाला विजयासाठी. पानेरा पाड्याला वारंवार सूचना असतील. टॉस साठी याचं पानेरा पाडा 12 चेंडू 15 धावा कंपल्सरी मात्र 15 धावा बनवायला लागतील. हा समीकरण मात्र सोपं होतं मात्र गोलंदाजी मध्ये दाखवलं वैशिष्ट्य गाजवलं चापवाडी संघाच्या गोलंदाजाने. तिसरं षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज विजय. विजय हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय मात्र 1 धाव मिळेल. एकच धाव मिळेल. धावफलकावर धावा लागल्या 14 आकड्यावर. तिसरा षटक मार्गे असताना विजय स्ट्राईक वरती सोनू. हा चेंडू सरळ उडवलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे आयकाच्या बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा षटक मार्गे असताना 20 या आकड्यावर विजय स्ट्राईक धाव संख्या. तर जी फटक्याची गरज होती ती दाखवली क्षेत्ररक्षण आहे प्रवीणने. दुसरा षटकार प्रवीणच्या बॅट मधून बघायला मिळाला मात्र आजच्या दिवसात स्ट्राईक वरती प्रवीण. हा चेंडू यावेळेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला. चेंडू ज्याला निर्धाव. तर एक चेंडू मात्र षटकाराला. दुसरा चेंडू मात्र कमबॅक दाखवली मात्र गोलंदाजाने विजयाने निर्धाव चेंडू फेकी केली. तर पाहूया तिसरा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज विजय. हा चेंडू यावेळेला सुंदर पुन्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. दुसरा चेंडू डॉट. एक चेंडू मात्र षटकार आल्यानंतर 2 चेंडू मात्र डॉट फेकी केली मात्र विजयाने. कमबॅक स्ट्राईक वरती
प्रवीण हा चेंडू मात्र थोडासा स्पिन झाला मात्र चेंडू सरळ आतमध्ये आला असं वाटलं प्रवीण यांना की चेंडू व्हाईट आहे परंतु सरळ एसटी रक्षाच्या हातामध्ये तिसरा चेंडू डॉट फेकी केली मात्र कमबॅकी दाखवली गोलंदाजामध्ये विजयाने स्ट्राईक वरती प्रवीण हा चेंडू हलक्यात आणि गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू मात्र या वेळेला 2 धावा वाचवल्या मात्र या वेळेला क्षेत्ररक्षणने 2 धावा मिळतील संघाला संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 22 या आकड्यावर आता 6 चेंडू आणि 6 धावा बघा जर मोठा पटका लागला नसता तर मी म्हणेन वगैरे संघ खूप दबाव मध्ये असला असता चौथा षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाजी स्ट्राईक वरती भगवान पानेरापाडा संघाचा संघ नायकाला वारंवार सूचना असतील सहा चेंडू आणि कंपल्सरी मात्र 6 धावा बनवायचे आहेत वाघेरा संघाला सिंगल सुद्धा कन्वर्ट करू शकतो वाघेरा संघ एखादा जर डॉट फेकी केली तर कन्वर्ट करू शकतो मात्र चापवाडीचा वर्चस्व गाजवू शकतो तर पाहूया असं काय घडेल का 6 चेंडू 6 धावा बनवायचे आहेत मात्र वाघेरा संघाला तर चौथा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज भगवान हा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षण आहे आणि फटका फर्स्ट लाय मात्र फलंदाज बाद पहा पहिला चेंडू मात्र विकेट पाचवा धक्का लागलाय मात्र वाघेरा संघाला मात्र समीकरण बदललाय 5 चेंडू आणि बनवायचे 6 धावा फर्स्ट लाय मात्र फलंदाज बाद गड नवीन फलंदाज तर 5 चेंडू कंपल्सरी 6 धावा बनवायचे असतील असं वाटलं होतं का वाघेरा संघ सहज 28 धावा कन्वर्ट करू शकेल परंतु शेवटच्या सणापर्यंत मात्र चापवाडी संघाच्या गोलंदाजाने मात्र आणून टोकवलंय 5 चेंडू बनवायचे आहेत मात्र 6 धावा हा समीकरण किती महागडं केलंय वाघेरा संघाच्या फलंदाजाच्या पुढे 5-6 5 चेंडू 6 धावा स्ट्राईक वरती फलंदाज हा चेंडू हलक्यात आणि खेळून काढलाय मात्र 1 धाव मिळेल आता मात्र 4 चेंडू धाव बनवायचे 5-4-5 समीकरण असेल स्ट्राईक वरती असेल प्रवीण मात्र मोठा फलंदाज अजून मैदानात आहे प्रवीण स्ट्राईक वरती हा चेंडू सरळ खेळलाय मात्र आणि क्षेत्ररक्षण मध्ये सुंदर या वेळेला अडवलंय मात्र 2 धावा वाचवल्या मात्र या वेळेला 25 धावा लागले धावफलक आता मात्र 3 धावेची गरज असेल 3 चेंडू आणि 3 धावा बाबा लास्टच्या क्षणापर्यंत मात्र दोन्ही संघ श्वास सोडायला मात्र तयार होत नाही पहा 3 चेंडू 3 धावा स्ट्राईक वरती सोनू प्रवीण हा पुलटा चेंडू आणि फलंदाज बाद त्या मात्र 2 चेंडू आणि 3 कंपल्सरी 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी बनवायला लागतील ड्रेसिंग आणि चेसिंग मात्र कंपल्सरी असणार आहे ते पहा मला वाटलं आता चौका जो अडवला ना नक्कीच संगण क्षेत्ररक्षण मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले मॅच
क्षणापर्यंत लढले मात्र चापवाडी संघ. असे वाटले होते 28 धावा सहज 3 षटकात बनवू शकेल वागीर संघ, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 3 धावा बनवायच्यात. पहा हा चेंडू गॅस सिलेक्शन मध्ये चेंडू आवाकाच्या बाहेर, मग मॅच केली फिनिश या षटकारान. 3 धावा बनवायच्यात. वागीर संघ विजय. मात्र केला मात्र चापवाडी संघाने बाहेर, मग मॅच केली. प्रवीण याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. प्रवीण